श्रोते हो, याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये शेख पीरपाशा इसाक राहणार दिंडेगाव, पोस्ट रामेश्वर, तालुका व जिल्हा लातूर येथून सर लिहित आहेत की काळजी माझी करतेस, आतल्या आत झुरतेस, सुखी मी राहावा म्हणून देवाचरणी प्रार्थना करतेस. वाह! काळजी माझी करतेस, आतल्या आत झुरतेस, सुखी मी राहावा म्हणून देवाचरणी प्रार्थना करतेस. यावरून मी तुझे प्रेम खरेच आहे समजतो. यावरून मी तुझे प्रेम खरेच आहे समजतो. डोळे बंद करूनही तुझ्यावर ठेवतो. डोळे बंद करूनही विश्वास तुझ्यावर ठेवतो. आणि खरंच की आपली काळजी करणारी जर व्यक्ती असेल, आपल्यासाठी आतल्या आत जुळणारी जर व्यक्ती असेल आणि आपण सुखी राहावं म्हणून कोणी प्रार्थना करणारी व्यक्ती असेल, तर ती व्यक्ती ही खूप अनमोल असते. त्या व्यक्तीला कधीच गमवू नका. आणि जसं सरांनी लिहिलं आहे की खरं प्रेम हे काळजीमधून कळतं. खरं प्रेम आपल्या सुखासाठी प्रार्थना जी व्यक्ती करते तिच्या त्या प्रार्थनेमधून कळतं. आणि त्यामुळं आपण त्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आणि त्या विश्वासाला कधी तडा नाही गेला पाहिजे. कारण विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. विश्वास ही एक जबाबदारी आहे. आणि विश्वास ज्या व्यक्तीवर ठेवला जातो तो विश्वास निभावून नेण्याची कसरत ही त्या व्यक्तीला करावी लागत असते. म्हणून कोणालाही खोटा विश्वास देऊ नका. कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. जसं सरांनी लिहिलं आहे की इतरांच्या सुखासाठी प्रार्थना करणाऱ्या व्यक्ती या अनमोल असतात. खूप अप्रतिम शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सुवर्णाविलास कस्तुरे विजापुरे मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौ सुवर्णाविलास कस्तुरे विजापुरे मॅडम यांनी लिहिले सोलापूर येथून की उगा करी काळजी चिंता घोर नेहमी चाले मनी. उगा करी काळजी चिंता घोर नेहमी चाले मनी. घडे त्याला कोण टाळे आजार का घेई ओढावूनी. घडे त्याला कोण टाळे आजार का घेई ओढावूनी. सत्कर्म मार्गे स्वच्छंदी जग पारिजात का परी आनंद देऊनी. उभी पाठीशी सदा विठू माऊली. तुझ आहे तुझ्यापाशी रहा समाधानी. वाह! खरंच की चिंता आणि काळजी जी आहे ती मनामध्ये सारखं आपण करत राहतो. आणि जे घडणार आहे, जे विधी लिखित आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण आजार का ओढवून घ्यायचे असा प्रश्न पहिल्या 4 ओळीमध्ये विचारून मॅडमनी त्याचं सोल्युशन जे आहे ते त्याचं या चिंता दूर करण्याचा जो मार्ग आहे तो पुढच्या 4 ओळीमध्ये सांगितलेला आहे की सत्कर्म मार्गानं स्वच्छंदीपणानं जगावं आणि पारिजातकापरी आपण इतरांना आनंद द्यावा. आपल्या पाठीशी कायम विठू माऊली उभे असते आणि तुझ्यापाशी आहे समाधानी राहा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळं आपल्यापाशी असतं. सुख आपल्यापाशी असतं. दुःख किती गोंजारायचं हे आपल्यापाशी असतं. आपण कोणत्या गोष्टीला कोणत्या अँगलनी पाहायचं हे आपल्यापाशी असतं. आणि त्यामुळं आपण समाधानी राहिलं पाहिजे असा सुंदर आणि सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेमध्ये सौ प्रांजली प्रवीण काळबेंडे मॅडम लिहित आहेत. काव्यप्रांजू या नावाने मॅडम लिहितात. सौ प्रांजली प्रवीण काळबेंडे मॅडम काव्यप्रांजू मॅडमनी लिहिलं आहे की भावनिक स्वभावाने जगू शकत रे नाही. घ्यावी काळजी मनाची जग निष्ठुरता वाही. कळो चेहरा जगाचा माझे म्हणणे हे राही. बाप म्हणून सांगतो बाकी बघ सर्व काही. आणि खरं आहे की खूप वेळा भावनिक राहून जमत नाही. कधी कठोर व्हावं लागतं. इच्छा असो वा नसो, मन मान्य करो वा न करो, परंतु कधी निष्ठुरसुद्धा व्हावं लागतं. कारण भावनिक स्वभावाचा हा फायदा घेतला जातो. हळव्या स्वभावाचा हा फायदा घेतला जातो. आणि आपण आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे. आपण जगाचे चेहरे ओळखले पाहिजे असा सुंदर संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये अश्विनी सागर मेहता मॅडम लिहित आहेत पिंपरी चिंचवड पुणे येथून.
अश्विनी सागर मेहता मॅडम यांनी पिंपरी चिंचवड पुणे येथून लिहिलंय की काळजात काळजीचा वनवा हा बडकला, हसतमुख वदनातही घास सुखाचा अडकला. क्षणातच हर एक क्षण नजरेतून हरवला, सांग ना मग जीवनी तो आनंद काय मिळवला. चिंता असते चिते समान व्यर्थ मनी का बाळगावी, दुनियादारी ही जिंदगीची अंतरंगी आनंदाने स्वीकारावी. दुनियादारी ही जिंदगीची अंतरंगी आनंदाने स्वीकारावी, आनंदाने स्वीकारावी. तर आशू या नावाने मॅडमनी लिहिलेलं आहे की हसतमुख वदनातही घास सुखाचा अडकला. आणि पुढं मॅडम लिहित आहेत की चिंता असतेच चिते सामान, ती मनामध्ये बाळगू नये. खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये संगीता राजेश नागदेवे मॅडम लिहित आहेत. सना या नावाने मॅडम लिहितात यवतमाळ येथून. संगीता राजेश नागदेवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून लिहिलं आहे की आई जेव्हा सोडून बाळाला दूर जाते निघून कामाला, आई जेव्हा सोडून बाळाला दूर जाते निघून कामाला, प्रत्येक श्वासात असते काळजी सारखी तिच्या मनाला. प्रत्येक श्वासात असते काळजी सारखी तिच्या मनाला. झोपेतून उठून त्याने काय खाल्ले असेल, झोपेतून उठून त्याने काय खाल्ले असेल, की आईच्या आठवणीने बाळ माझं सारखा रडेल, की आईच्या आठवणीने बाळ माझा सारखा रडेल. तर आईची काळजी, कामासाठी बाळापासून दूर गेलेल्या आईची बाळाप्रतीची काळजी मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि ती काळजी तिच्या प्रत्येक श्वासामध्ये असते, तिच्या मनामध्ये असते, असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात आणि ज्यामध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत. मृणालिनी भनगे मॅडम यांनी लिहिले, दिनरात पावसाची लागली झड, चंद्रमोळी झोपडी माझी आशात. दिनरात पावसाची लागली झड, चंद्रमोळी झोपडी माझी अशात. छोटासा संसार मांडला तयात, छोटासा संसार मांडला तयात. राहतो आम्ही जीव सांभाळत, राहतो आम्ही जीव सांभाळत. चिंता लागते मज उद्याची, वाचव संसारासी वरुण राजा. चिंता लागते मज उद्याची, वाचव संसारासी वरुण राजा. नकोच कोसळू दरडी नगराजा, नकोस कोसळू दरडी नगराजा. हेच मागणे तुझ्या पायी देवराजा, हेच मागणे तुझ्या पायी देवराजा, देवराजा. वाह. तर दिनरात पावसाची झड जेव्हा लागते त्यावेळी जी छोटीशी झोपडी ज्याच्यामध्ये संसार मांडलेला असतो, ज्याच्यामध्ये जीव सांभाळत सर्वजण राहत असतात, तर वरुण राजामुळं दरडी कोसळतात. ती झोपडी जी आहे ती नेस्तनाभूत होते आणि एक जीव त्यामध्ये जातात. तर वरुण राजाला एक आळवणी करणारी, देवाला प्रार्थना करणारी ही रचना होती की नकोच कोसळू दरडी नगराजा, म्हणून की दरडी कोसळू देऊ नये. आणि आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये एक भीषण अशी घटना घडली आणि त्या अनुषंगानं अनेक जीवसुद्धा गेले. तर त्याबद्दलचे भाव मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये मांडलेले होते. आणि पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर येथून लिहिलं आहे की काळजी कुरतडे जीवा मन सैरभैर होत असे, काळजी कुरतडे जीवा मन सैरभैर होत असे. नियती हाती कारभार घडवतो ती हवे तसे, घडवते ती हवे तसे. नियती हाती कारभार घडवते ती हवे तसे. चिंता जाळते जीवाला सदोदित चितेपरी, चिंता जाळते जीवाला सदोदित चितेपरी. आपलेच मन होते वैरी सैराट धावे धीर न धरी, सैराट धावे धीर न धरी. आणि खरं आहे की काळजी ही जीवाला कुरतडवते आणि जीवाला जेव्हा ती कुरतडत असते तेव्हा मन सैरभैर होतं. आपल्या हातामध्ये खूप साऱ्या गोष्टी नसतात आणि आपल्याला वाटत असतं की हे थांबवलं पाहिजे, हे अडवलं पाहिजे, हे घडलं नाही पाहिजे, परंतु ते घडतंच, कारण ते आपल्या हातामध्ये नसतं. आणि त्याची चिंता जीवाला जाळत असते अगदी चितेसारखी. आणि आपलं मन आपलं वैरी होतं आणि ते सैराट धावतं. ते त्याला इतका आवेग असतो, इतका वेग असतो त्याचा, की कळत नाही की ते कुठं कुठं जातं, काय काय विचार करतं. खूप अप्रतिम शब्दांकन या सुंदर अशा रचनेमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये प्रदीप बडदेसर लिहित आहेत नवी मुंबई येथून. प्रदीप बडदेसरांनी लिहिले नवी मुंबई येथून की कधी येशील तू पुन्हा लागे काळजी मनाला, कधी येशील तू पुन्हा लागे काळजी मनाला. वाहे आसवांचा पूर
कसे समजावू तुला, वाहे आसवांचा पूर कसे समजावू तुला, कसे समजावू तुला. वाह. तर तू पुन्हा कधी येशील याच्या काळजीनं डोळ्यामध्ये आलेल्या अश्रूंचा पूर सरांनी अप्रतिमरित्या त्यांच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये श्री माधव सुखऱ्या गुरव सर लिहित आहेत, दे धक्का मार. श्री माधव सुखऱ्या गुरव सर, दे धक्का मार. अनगाव मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. अनगाव मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून सरांनी लिहिले की परीक्षेचे निकाल मुलांचे लागायचे असतात, त्याची चिंता मुलांना कमी पालकांना जास्त असते. परीक्षेचे निकाल मुलांचे लागायचे असतात, त्याची चिंता मुलांना कमी पालकांना जास्त असते. आणि निकाल लागल्यावरही निकालावर मुलांची चर्चा कमी आणि पालकांची जास्त असते. मुलांची चर्चा कमी आणि पालकांची जास्त असते. शिक्षणाची काळजी मुले कमी घेतात तर पालक काळजीसह चिंताही जास्त करतात. शिक्षणाची काळजी मुले कमी घेतात तर पालक काळजीसह चिंताही जास्त करतात. तरी मुलं मात्र त्याची पण जराही काळजीसह चिंता घेत नसतात. तरी मुलं मात्र त्याची पण जराही काळजीसह चिंता घेत नसतात. आणि खरं आहे की सध्या मुलांपेक्षा पालकच जास्त काळजी करत आहेत, मुलांपेक्षा पालकच जास्त चिंता करत आहेत. आणि आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात, कोणत्या लेवलचं करतात, कोणत्या परिस्थितीतून ते आपल्याला सर्व काही सुखसुविधा देत असतात याचा विसर मुलांना पडतो. आणि मुलं हे त्यांच्या मर्जीप्रमाणे वागायला लागतात. जसं सरांनी लिहिलं आहे की निकालाचं चिंता असते, निकाल लागल्यानंतर ॲडमिशनची चिंता असते, ॲडमिशन घेतल्यानंतर करिअरची चिंता असते. आणि या सर्व चिंता हे पालक करत असतात, पण मुलं मात्र बेफिकीर असतात. तर मुलांना एक संदेश आहे की आईवडिलांच्या कष्टाचं चीज करा, आईवडिलांचं ऐका. आईवडील हे आपले कधीही शत्रू नसतात, त्यांना अनुभव असतो आणि तो अनुभव आपल्यासोबत शेअर करीत असतात. तुम्ही भविष्यकाळामध्ये चुकू नये, कुठं वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून ते आपल्याला रोकत असतात, टोकत असतात. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी बोलणं टाळू नका. खूप अप्रतिम सरांच्या या रचनेमधून एक वास्तव मांडणारी सरांची रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत, कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व येथून. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व येथून लिहिले की आयुष्याचा रंगमंचकी सुखदुःखाच्या वाहती लहरी, आयुष्याच्या रंगमंचकी सुखदुःखाच्या वाहती लहरी, काळजी नसावी मनात कसली उभा पाठीशी श्रीहरी. वाह. काळजी नसावी मनात कसली उभा पाठीशी श्रीहरी, काळजी चिंता असे चिते समान करता मनात जडे विकार, काळजी चिंता असे चिते समान करता मना जडे विकार, न करता लाभे समाधान व्हावे फक्त खंबीर आधार, व्हावे फक्त खंबीर आधार. आणि खरंच की आयुष्याच्या रंगमंचावर सुखदुःखाच्या लहरी वाहत असतात. काळजी करू नये, कारण काळजी ही चिते समान असते आणि ती मनाला विकार जडवते, असा संदेश या रचनेमधून होता. पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत, गोंदिया येथून, जे की पुणे येथे सध्या राहतात, भोसरी पुणे येथे. राजेश मनोहरराव चौधरी सरांनी लिहिलं आहे की जीवन आहे अनमोल ठेवा सत्कर्मी लावून जगावे, जीवन आहे अनमोल ठेवा सत्कर्मी लावून जगावे, दिनदुबळ्यांची नित्यसेवा नामकीर्ती रूपी उरावे, दिनदुबळ्यांची नित्यसेवा नामकीर्ती रूपे उरावे. कशाला करायची काळजी, का करावी पुढची चिंता, कशाला करायची काळजी, का करावी पुढची चिंता, घुसमटून घुटमरून जीवन जगण्यापेक्षा, घुटमरून जीवन जगण्यापेक्षा हसत हसत स्वीकारावी चिता, हसत हसत स्वीकारावी चिता. वाह. आणि जसं सरांनी लिहिलं आहे की जीवन अनमोल आहे, ते सत्कर्मी लावूया, दीनदुबळ्यांची सेवा करून आपलं नाव जे आहे ते मागे ठेवूया. आणि काळजी का करायची असा प्रश्न विचारून सरांनी लिहिलं आहे की घुटमरून जीवन जगण्यापेक्षा हसत हसत चिता स्वीकारावी. आणि जगणं आणि मरणं हे विधी लिखित आहे, त्यामुळं हसत हसत आपण जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, असा सुंदर अप्रतिम आणि सकारात्मक असा संदेश या सरांच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होता. आणि जगण्याचे अर्थ समजणाराला मरणाची भीती हवीच कशाला, जगण्याचे अर्थ समजणाराला मरणाची भीती हवीच कशाला, मनसोक्त जगून झालं की निवांत झोपावं मरण घेऊन उशाला, निवांत झोपावं मरण घेऊन उशाला.
मरण घेऊन उशाला, नाही का. आणि जशी सरांची ही रचना होती की हसत हसत स्वीकारावी चिता, कारण आपण कुडत कुडत जगण्यापेक्षा हसत हसत जगूया, दुःखासोबत जगण्यापेक्षा आनंदासोबत जगूया. जसं की आपल्या एफएमचं टॅगलाईन आहे, आनंदी रहा आनंद लुटा. आणि तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. तुमच्या आवडीच्या शोमध्ये तुम्ही आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा आनंद लुटा.